नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आरोग्य विभाग पदभरती 2026 याच्याविषयीची काही अपडेट माहिती घेऊन मी पुन्हा तुमच्या भेटीला आलोय। या ठिकाणी बघतोय आपण आरोग्य विभाग 2026च्या भरतीमध्ये जाहिरात प्रसिद्ध कधी होणार, त्याचबरोबर कोणकोणत्या पदासाठी ही जाहिरात निघणार आहेत, एकूण पद किती असणार आहेत याबाबतची संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। ओके, त्याचबरोबर लक्षात ठेवायचं आहे आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती खास महाराष्ट्र राज्य निर्मिती दिन आणि त्याचबरोबर कामगार दिन 1 मे यासाठी एक खास ऑफर देण्यात आलेली आहे। 1111 रुपयांमध्ये तुम्ही कोणतीही बॅच जॉईनिंग करू घेऊ शकता, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने काय सांगितलं जातं बघा, तर अंगणवाडी सुपरवायझर असेल, औषध निर्माता बॅच असेल, महिला व बाल विकास असेल म्हणजे सीडीपीओ, जलसंपदा बॅच, पशुसंवर्धन बॅच, नगर परिषद, आरोग्य सेवक, त्याचबरोबर एएनएम, जीएनएम, स्टाफ नर्स असेल, त्याच्यानंतर कोणती सांगितलं जाते बघा, स्वच्छता निरीक्षक, एसआय, एमपीडब्ल्यू असेल, शिवाय तलाठी भरती, एलएसओ, एफडीए, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन आणि फार्मासिस्ट अधिकारी यांच्यासाठी जी काय असणारी पदभरती केली जाते, तर त्याच्यासाठीचे नवीन क्लासेस नुकतेच काय करण्यात आले तर सुरू करण्यात आले आहेत। आणि तुम्हाला फक्त आणि फक्त उद्याच्या दिवसापुरतं काय असणार तर ही ऑफर जारी असणार आहे। उद्याच्या दिवसानंतर ही ऑफर तुम्हाला भेटणार नाही। 1111 रुपयांमध्ये तुम्हाला संपूर्ण वर्षभरासाठी यामधील कोणतीही बॅच तुम्ही काय करू शकता, जॉईनिंग करू घेऊ शकता, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला काय काय भेटणार आहे बघायचं आहे। तर लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर्स तुम्ही अटेंड करू शकणार आहेत। व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही डाउनलोड करू शकता, मल्टिपल टाइम वेळा पाहू शकताय। त्याच्यानंतर परत आणखीन काय महत्त्वाचं सांगितलं जातं बघा, तर हे जे काही लेक्चर्स वगैरे होणार आहेत याच्यामधून तुम्हाला व्यवस्थित काय केलं जातील तर मार्गदर्शन केलं जाईल। तांत्रिक विषयावरती भरपूर असा काय दिला जाईल तर भर देऊन तुमचा तांत्रिक विषयाचा अभ्यास पूर्ण करून घेतला जाईल। एवढेच नाही तर प्रत्येक विषयासाठी स्पेशल वेगळे अनुभवी आणि तज्ञ शिक्षक तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार असणार आहेत। त्याचबरोबर दर सॅटर्डेला आणि त्याचबरोबर महिन्यातून 2 ते 3 वेळा या ठिकाणी काय घेतले जातात तर सरळ सेवा भरतीचे जे काय असणार आहे आयबीपीएस, टीसीएस आणि लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी चे जे काही क्वेश्चन पेपर्स असणार हे विश्लेषणात्मक पद्धतीने सोडवून घेतले जातात। चला तर मग जाणून घेऊया आणखी माहिती याच्याद्वारे। एमपीडब्ल्यू मल्टिपल पर्पज हेल्थ वर्कर्स म्हणजेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यामध्ये काय असणार तर पुरुष सेवक आणि काय असणार तर या विभागामध्ये मोठ्यात मोठी पदभरती केली जाणार आहे, जी मलेरिया, टीबी, लसीकरण आणि ग्रामीण या भागामधील एक महत्त्वाचं काय सांगितलं जातं तर पद सांगितलं जातं। ओके, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी भरती 2026 याच्यामध्ये बघा काय माहिती सांगितली जाते। तर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष आणि आरोग्य सेवक एमपीडब्ल्यू एकूण पदे आरोग्य विभागात सुमारे 6200 हून अधिक आणि त्यापैकी अंदाजे 1200 पदे रिक्त असणार आहेत। आता याच्याविषयीची जी काही जाहिरात आहे ही जाहिरात काय असणार बघा, तर 2026 मध्ये काय असणार एप्रिल आणि मे, बघा कोणती सांगितलं एप्रिल आणि मे महिन्यामध्ये काय असणार ही जाहिरात येण्याची शक्यता असणार आहे। त्याचबरोबर ही भरती जिल्हा परिषद म्हणजेच झेडपी व आरोग्य सेवा विभागामार्फत केली जाईल। ओके, शिक्षण 12वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणं गरजेचं आहे यासाठी। त्याचबरोबर वय, उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे। राखीव प्रवर्गांसाठी त्यांना सवलत देण्यात आलेल्या असणार आहेत, नियमित प्रमाणे सवलत 5 वर्षांची। शैक्षणिक पात्रता तर तांत्रिक पात्रता बघा, शासनाच्या विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर कडून 12 महिन्यांचे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे, म्हणजे त्याबाबतचा डिप्लोमा किंवा पदविका तुमची काय पाहिजे पूर्ण पाहिजे। परीक्षा पॅटर्न बघा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अशा स्वरूपाची ही काय असणार आहे तर एमसीक्यू टाइपची क्वेश्चन पेपर होणार आहे। याचं माध्यम मराठी आणि इंग्रजी असणार आहे। पगार बघा तर पगार लक्षात ठेवायचा आहे, आरोग्य सेवकांचा अंदाजे इन हँड पगार हा काय असणार 38,000 ते 40,000 इतका राहू शकतो। ओके, अभ्यासक्रम जाता जाता लक्षात ठेवायचा आहे तर मराठी व इंग्रजी भाषा यांच्यामध्ये व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतारावरील प्रश्न असणार आहेत।
सामान्य ज्ञान GK, ज्याच्यामध्ये चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र. बौद्धिक चाचणी व अंकगणित, तर्कशास्त्र आणि अंकगणिताचा समावेश. तांत्रिक विषय 70% भाग. शरीरशास्त्र म्हणजेच शरीराची ॲनाटॉमी, शरीराअंतर्गत अवयवांची ॲनाटॉमी असेल. शरीर विज्ञान, फिजिओलॉजी, सार्वजनिक आरोग्य, प्रथम उपचार आणि स्वच्छता आणि पोषण आणि संसर्गजन्य रोगांची माहिती माहीत असणे गरजेचे असणार आहे. ओके, जर का तुम्हाला माहिती आवडली असेल आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा, म्हणजे तुम्हाला लवकरच याबाबतची जी काय असणारी माहिती आहे ही माहिती समजून जाईल. धन्यवाद.